नमस्कार, मी विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके. आपल्या प्लॉटमध्ये काही झाडं वाळून जात होते. हे आपण इथं खोदून काढले. त्यानंतर बुडा त्यांच्या पाहिल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं ज्याला आपण वाळवी, आमच्या विदर्भात उधळी किंवा हिंदीमध्ये त्याला दिमक जे म्हणतो, तो प्रकार आढळून आलेला आहे. त्यासाठी याला उपाययोजना म्हणून इमिडाक्लोप्रिड आपण 250 ml आता सोडणार आहोत. आणि एक 5-6 दिवस गेल्याच्या नंतर एक जैविक बुरशी म्हणून मेटारायझम तिचा प्रयोग करून पाहणार आहोत. या दोन गोष्टीने 100% कंट्रोलमध्ये राहतेच. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण याचा इलाज कसा करणार ते. तर त्याचं आज झाड उपटून पाहिल्याच्या नंतर लक्षात आले की त्याचा कशानं बाधित झालं आहे नेमकं आणि काय करावं लागेल. असा हा आपला ओडिसी 3-1चा आज 122 दिवस पूर्ण झालेला प्लॉट. उधळी लागण्याचं प्रमाण याच्यात बरंच होतं आधीसुद्धा, पण तेवढं जाणवत नव्हतं त्या तुरीचं पीक असल्यामुळे. पण आता जाणवलं की मोजके झाडं असल्यामुळे कशामुळे मरतात ते आपण पटकनी त्याला पाहिलं, त्यामुळे आपल्याला लक्षात आलं. असा हा आपला ओडिसी 3 122 दिवसाचा प्लॉट. फ्लावरिंग सेटिंग उत्तमरित्या निघालेला. झाडांचे पाने पिवळे पडून एक 4 दिवसात 5 दिवसात झाड संपूर्ण वाळून जात होतं. हे अशा पद्धतीचं जसे हे झाड वाळलं, आता याच्या बुडात 100% दिमक लागलेलं आहे, उधळी लागलेली आहे. हे झाड असं जसं विदर्भात आम्ही उधळी म्हणतो तसं आपल्या भागात आपण काय म्हणतात कमेंटमध्ये आवश्यक सांगणे, म्हणजे आमच्या शब्दकोशातसुद्धा भरच पडेल. आपलाच विदर्भ शेवगा शेतकरी विजय ढोके. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.